बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील गोपत पिंपळगाव येथील झोपडवासी यांची रस्त्याअभावी बेहाल. रस्ता करण्याची गावकऱ्यांची मागणी. गेवराई तालुक्यातील गोपत पिंपळगाव येथील झोपडवासी लोकांना गावात ये जा करण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता नसल्याने अनेक महिला रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाल्याच्या घटना देखील घडत आहेत. महिलांची रस्त्याअभावी खूप हाल होत आहेत. तसेच पावसाळ्यात देखील ओढे नाले याचे पाणी घरात घुसल्यामुळे अनेक मोठे नुकसान झाले आहेत. शुद्ध पिण्याचे पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक ग्रामस्थ रोगराईने त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुलींना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. असे येथील गावकरी व सर्व सुविधा अभावामुळे त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता आमच्याकडे करून द्या अशी मागणी या ठिकाणी गावकऱ्याकडून केली जात आहे. आता काय समस्या तुमच्याकडे सध्याला? काहीच नाही आमच्याकडे. आमची सोयच नाही. पाणी नाही, रस्ता नाही. दवाखान्यात एखादी अडवली तर निघाला नाही काही वाहन. काय करायचंय आम्ही? बरं, मग रस्ता व्हायला पाहिजे. हा, असं आहे का? आता पावसामुळे काय नुकसान झालंय? काय आता घर कोणाचे पडलेत, कोणाच्या याच्यात हे चारीचं पाणी घुसलं. काय करायचं? ह्या झोपडपट्टी आमची मदत आली का नाही? काय आली? 10 किलो तांदूळ आणि ती साबण एक 2 बिस्किट पुढे बस झालं. अहो आता रस्ता नाही, काय नाही. आमची सून डिलिव्हरीला आई, पाण्याची सोय नाही. आमच्या गंगाला पाणी आलं, काय करावं सर? सध्या हाताला काय काम वगैरे काहीच नाही. बरं, काय मदत काय हवी तुम्हाला? शासनाने आमच्याकडे बघा, शासनाने बघावं आमच्याकडं, सरकारने काही द्यावा उली तिली. आमच्या घरापाशी पाणी आलं, काय करायचं आता? मैसून डिलिव्हरीला व्हायला आहे का वाट? दिलेली त्यानंतर आमच्या इथे एक पिटी हार निघत नाही. आम्हाला घरकुल तर वडिलाचं समजा आयुष्य गेलं, आम्ही त्यांच्या मागे तरी आम्हाला कोणताही शासनाचा लाभ नाही. घरकुल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काय पाहिजे मग याबद्दल शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि काहीतरी आम्हाला घरकुल हे काहीतरी आम्हाला जाग्याचं ठिकाण देऊन आम्हाला हे करावं. हा, पाणी नाही तर टाकी बांधली हे समजा काहीच नाही. नाही आता गंगाचं पाणी पिलं, पण त्यानंतर काय झालंय? आता बोर हे वगैरे वाहून गेलेले होईन ती. पण हे मेन आम्हाला एवढीच अडचण आहे सर, आम्हाला रस्ताच नाही. रस्त्याची वंचित असं आहे की आज जरी कोणी मरीत झालं तर कुठं सुद्धा नेता येणार नाही. हे जाळायचं कुठं नाही कुठं, ह्याच प्रत्यक्ष शासनाने येऊन बघावं.